नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता विक्रम पवार पिंपरीहून बोलत आहे. ज्या अनुषंगाने जे महाराष्ट्रातले जे शनी शिंगणापूर जे देवस्थान आहे, तिथं दिवसा दरवाजे खुले जातात. त्याच मंदिरामध्ये शनी शिंगणापूर भ्रष्टाचार झालेला आहे. तिथले 500 कोटीच्या आसपास जो भ्रष्टाचार झालेला आहे, या अनुषंगाने मी माननीय देवेंद्र साहेब मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो, तिथं प्रशासन अधिकारी प्रत्येक मंदिरामध्ये प्रशासन त्यामुळे पैसे देवाणघेवाणीची ही पारदर्शक कारभार चालेल या अनुषंगाने. तसेच जे जे मंगलमूर्ती मोऱ्या गोसावी मंदिर आहे, तिथे सुद्धा प्रसाद खाऊ नका, प्रसाद वाटू नका, 15 मिनिटच बसा, असे नियम केले जातात. यानुसार सर्व महाराष्ट्र मंदिरांना एकसारखे नियम करावे, ऑनलाईन पास पद्धत पण बंद करावी. या अनुषंगाने जनतेची लूट केली जाते, भक्तांच्या डोळ्यात धूळ ठोकली जाते व त्यामुळं जे भाविक आहेत महाराष्ट्रातले, बाहेरच्या पण राज्यातले, त्यामुळे पूर्णपणे देवावरचा विश्वास उडालेला आहे. या अनुषंगाने मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की पावसाळ्यात हा विषय आणून योग्य ते न्याय द्यावा व सखोल चौकशी करावी, ही नम्र विनंती.